नमस्कार दादा. काय म्हणताय आज कोणता बैल आणलाय कसं काय? आज चितार आणलाय आणि टायगर आणलाय. बर चितर कुठला एक्झॅक्टली कसं काय? हे गंगोतीच आहे. गंगोती मान तालुका गंगोती. मला शेजारी. बर बर घरचाच बैल आहे का कसं काय? ही घरचाच आहे. घरच्याच गायचा. घरच्या गायचं आहे. कशा पद्धतीने ह्याला घडवला म्हणजे एकदम शरीरयष्टी बद्दल काय सांगाल ते? नाही कसं आहे ह्याला घडवायचं काम ह्याला आम्ही लहानपणापासून कष्ट घेतले पण ह्याला हे बैल शरीराचा बांधा म्हणजे ह्याला आवत जास्त आहे. बर त्या आवताने ह्याचं शरीर जागेवाला आणि पळायला इथं आवतापेक्षा तिथं वजन कमी लागतं. नांगोर उसात चालणारा बैल आहे. त्या उसात चालण्यामुळं तिथं त्याची ताकद जास्त लागते आणि इथं त्याला पळाय मोकळं काहीच वाटत नाही. त्यामुळे हे सहज अगदी सहज आता मग सरच्या ह्याच्यात गाडी लागली होती सुंदर सरच्या लिंबाळकर सरांच्यात पण काय नाही गाडी सहज पळाली. वासरू ह्याला जोडल्याला वासरू जरा कमी पळालं नाहीतर ही गाडी लागतच होती. कशा पद्धतीने आता घरचा गाईचं खोंड आहे कशा पद्धतीने त्याला घडवला वगैरे मालक कोण आहेत त्याचे? मालक आहे आम्हीच सगळे मालकच आहे. कशा पद्धतीनं त्याचं म्हणजे सराव वगैरे कशा पद्धतीने? आमच्या शेजारी फाट्या केल्या त्या. बर सरावला तिथं आमच्यात काम नसलं काय बैलाला काम नसलं का आम्ही फाटी टाकतो तिथं सराव दररोज आम्ही सराव देतो. आमच्या घरी 7-8 बैल आहे ती. बर खोंड आहे ती बैल आहे ती त्याच्यात आम्ही फाट्या टाकतो. काही नाही अडचण आणि फाटी बिटी सोडणे भानगड कधीच नाही. फाटी ही सोडणे आणि ह्याच्यामुळे आमची बारकी वासर आहे ना त्यामुळे ह्याच्यामुळे त्यांनी चांगलं अनुभव घ्यायला आला होता ह्या बैलांचा त्या वासराच नाही. फाटी सोडू नये म्हणून काय उपाययोजना केली? काहीच नाही. पहिल्यापासून ह्यालाच पहिल्यांदा आम्ही आमचा नंद्या बैल होता तेच फाटी सोडत नव्हता त्याच्यावर ही शिकला चांगला. बर त्यामुळे नाही काय अडचण आली आम्हाला. मग आता एकदा आता नंद्यामुळे हा शिकला त्यामुळे पुढच्या पिढीला काय टेन्शन नाही तर आम्हाला टेन्शन नाही. ह्यो फाटी हा कधी सोडतच नाही. आमच्या घरी एक शंकर नावाचा बैल आहे ते देवच आहे. कसला बी काय बी असू द्या जर आपण इकडं फाटी अशी सरळ फाटी जर असली इकडं जरी तोंड करून सोडलं तर ती फाटी उडत जाणार इतकी क्वालिटीचा बैल आहे. ह्यो त्याच लेवलचा कधी फाटी कुठल्याही मैदानात आम्हाला फाटी ही सोडलेली कधी माहितच नाही सोडतच नाही. खोंडाने अगदी एकदा एखाद्या आदत खोंडाने जरी ह्याला आम्ही आदतचा पैरा जर केला एखादा जरी आमचा जवळ असला पैरा केला तरी तो फाटी सोडणारा वासर असलं तरी ती फाटी सोडत नाही. किंवा बाहेरची खोंड फाटी सोडणारी बैल खोंड आमच्या फाटीवर येते ती फाटी रेग्युलर करायला. फाटी रेग्युलर करा आमच्याकडे येते त्या फाटी सोडून जाणारे वासर म्हणजे बऱ्यापैकी चांगली खोंड बाहेर जाणारी चांगली आता आम्ही शिकून व्यवस्थित केले ते रांगरूप लावले. काय सांगाल पायऱ्याची वगैरे अडचणी वगैरे काय? मला पायऱ्याची अडचण आलीच नाही. पण आम्ही मोठं पैरा आम्हाला बघा मोठं पैरा करायला म्हणलं मोठी वायदी द्यावं लागते. आम्ही वायदीच्या भानगडीतलं गडीच नाही. आम्हाला वायदीच लागत नाही. आम्हाला कमी आमच्या बघा वाहन खर्चाच्या लेवलच्या लेवलनं आम्ही आलो पदर नेतो पदरन जातो गुलाल राहिला नाही राहिला तर आम्ही मन समाधानी नसतो. तर किती वायदी मागितली? आम्हाला मागते ती वायदी मोठी बैल पण आम्ही वायदीची जातच नाही. किती मागितली तरी? मग 50,000 40,000 वगैरे वायदी घेत नाही तिथं. टॉपचा बैल घ्यायचा म्हणलं तर तेवढी वायदी घेते त्या आम्ही त्यात नादाला लागत नाही. आम्ही घरचाच खोंड पळवतो. तुमचा दादा व्यवसाय काय आहे? आमचा ओरिजिनल नुसता शेती दुसरं काहीच नाही आम्हाला. शेतीच आम्ही शेतीशिवाय दुसरं काय नाही दुसरं काय करत पण नाही. ऊस आहे मका आहे भुईमुंग आहे सगळं म्हणजे घरची पिकायची मिरच्या वांगी असलं कंटिन्यू असतं आमचं. ज्या दिवशी काय नसलं कामी मिरच्या वांगी नेतो त्यात 2 पैसे आलं का एखादा जुमलं तर घालतो चांगला बैल. मग शेतीतलं कसं असतंय 3-13 3-12 असते आणि भागतं का म्हणजे बैल? आम्हाला असं असताना आम्ही आहे मान तालुक्यातले दुष्काळ भागातली माणसं आहे पण आम्हाला थोडंफार पाणी नॉर्मल आहे तेवढ्यावरच आम्ही भागवतो. कोणाला वैरण विकत घेत नाही किंवा कोणाला विकत नाही. आमचं सहकर्षण आम्ही जगतो. म्हणजे त्या चाऱ्याची वगैरे स्वतःची सोय तेवढंच आपलं छोटस पण छान. बर तरी असं मला कळलं की ऊस वाहतुकीला पण तुम्ही बैल वापरता कसं काय? ऊसात पुढं ऊसाला असतो कंटिन्यू असतो. एक शंकर नावाचा बैल आमचा मग तुम्हाला सांगितलं तो आणि ह्यो कंटिन्यू त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे तुम्हाला मी देतो पारभारानं. ते कंटिन्यू किती रेजर असतो मागे उभा राहायला म्हणजे एक माणूस दाबतून एक माणूस उभा राहतो एवढं दोन्ही ओढत घेऊन जाते त्या काही अडचण येत नाही. त्या आमच्या शेजारी पाजारी ट्रॅक्टर लावते ती पण आमचं ऊस त्याच्यापेक्षा छान बांधतो आम्ही. तण तून नाही आणि शेजारी जरी 5 एकरात 80 टन गेला तर आमचा 100% 90 जातो. 100% 90च्या वरच. आता ह्या वर्षी 90ला प्लसच आहे. कशामुळे पण म्हणजे ही बैलांची खुरायची ना ही महत्वाचं आहे. बैलांची लक्ष्मी आहे. बैलांचं पायाची खुरायची ही
जमिनीत टेकावी. ट्रॅक्टरचं बिक्टर काय खरं बिरं नाही. बर राबा रुपाडा करून जाते ते वलावे, काय नाही फायदा. बैल ही शेती, ज्याला शेती करायची नाही ना त्याने ट्रॅक्टर सुद्धा त्या उसात तर घालून, हा तुम्ही माळं फिळं नांगरा, बागायत नांगरा, पण उसात तर घालून मात्र म्हणणं ही बैलच चांगली. तरी दादा किती वजन किती असते म्हणजे आवड लई वज असतात. किती वजन तरी किती असते? आवड काय आता त्याला वजन म्हणावं लागेल तर काय, त्याला त्याचं गणित नाही कोण करू शकत. नाही वजन लय ही छकडं बिकडं काय नाही होईल. 2 फूट माती असते खाली. 2 फूट माती वाढायला लागते. 2 फूट सहज माती लागते. बर हा उसात सर पडताना 2 फूट अगदी टेप टाकून घ्या तुम्ही. 2 फूट लागतेच माती. आणि 2 फूट कडावर वाढायची म्हणल्यावर ना लय त्याला दम आणि धीराचा बैल लागतो. तसं ही दम आणि धीर तिथं सुद्धा सरळ चालते ती सरळच आहे. तशी ही फाटी सुद्धा सरळ आहे की नाही, तसं ती सुद्धा सरळ. म्हणजे इथली जी लहानपणीची सवय लागली फाटीची तिकडे कायम आहे. काय लागली. काय होतं की असं म्हणतात की आता ट्रॅक्टर आलेत, आधुनिक युग चालू आहे, काय खरं आहे सांगू तुम्हाला की काय होतं बैलावर थोडस म्हणजे वजन सहन होत नाही वगैरे माणसं म्हणतात. काय सांगाल त्याबद्दल? नाही आता हो का बैल जे 5-5 तास चालवते ते ना, मी म्हणतोय 2.5 तास चालवा. सकाळची एक 6-7 ला 10च्या आत ऊन पडायच्या आत सोडा. छान तीच छान शेती. काय नाही ट्रॅक्टरचं काहीच नाही सांगतोय. काय राडा रपाडाशी सगळं ती नाहीच चांगलं. माझ्या दृष्टीने तर नाहीच. आता तुम्हाला कसं वाटत असेल ते दुसऱ्याच्यात माझ्या शेतीत फरक बघा. माझ्या शेतीत तण बघायला मिळणार नाही. आणि कुठली राऊंडार ते औषधं अजिबात मला ते आवडतच नाही. म्हणजे ह्याला ऊस न्यायला पण तुम्ही असता आणि दररोज सकाळच्या मोठ्या गाडीला झुकतो आम्ही. बर मोठ्या गाडीला वैरण आणावं लागते. गेल्या वर्षी 600 टन ऊस वाढला. 600-650 टन ऊस गेल्या वर्षी कारखान्याला जोडला होता. 600-650 रेकॉर्ड आहे. आणि असं मला वाटतं 3.5 टनानं गाडी ओढल्या. बर एवढं म्हणजे ताकद आहे त्याच्यात. ताकद म्हणजे ती एक ताकदीचा मान. आता तुम्ही म्हणता सिकंदर शेख एवढा मोठा पैलवान, तसं काय नसतं. त्यापेक्षा मोठी पैलवान, पण त्यात एक चालाक आहे. स्किल त्या बैलाकडे एक चालाक आहे. त्या पद्धतीने ती ओढलं पाहिजे, त्या पद्धतीने ती चाललं पाहिजे. ती म्हणजे त्याला एक प्रकारे सवय लागली. आणि तेवढी ताकद पण निर्माण झाली त्याच्यामध्ये. बैल केवढा आहे. त्याला तुम्ही तालीव बसलाय, आम्ही डबऱ्यात आहे, त्यामुळे तुम्हाला लहान बैल वाटत असेल. ही बैल आता मी 5 फूट 6 इंच आहे. माझ्यापेक्षा किती होत आहे बघा. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला कळलं असं. सुरुवातीच्या काळात जरा ज्यावेळेस तुम्ही ऊसाला झोपायचं त्यावेळेस काय कशा पद्धतीने म्हणजे त्याला सराव वगैरे? लहानपणापासून तो गाडी चालत होता. आम्हाला नाही काय अडचण आली. शेतीतच चालत होता तो लहानपणापासून. शेतकरी आम्हाला ही बंदी उठली की नाही, आम्ही फाटीवर निघाला एक दिवशी आमची खोंड. तेव्हा त्यानं फाटी ते उसात चालल्यामुळं ते आम्हाला ती बरं वाटलं खोंड शिकवायचं. तिथनं आम्ही जी काढला ह्याला जरा आता मी कमी केलाय. दररोज जी नांगर होता त्याचा एक दिवस आड करून असतोय पण असतोय. आणि दररोज मोठी गाडी सकाळची संध्याकाळची मोठी गाडी किती आणतात. हिथनं आम्हाला गोलात राहिलून तर 9 जरी वाजल्या तरी आम्हाला 10 गाड्या आणावंच लागते वैरणीच्या. आमच्या घरी 10-15 गुरायची बाकीचे. ह्याच्या जीवावर आणि त्या शंकरच्या जीवावर आम्ही गाडी आणतो. ती कोटा करून ती सगळ्या गुरांना सगळा चारा कंपल्सरी फायनलचा गुलाल घेतला तरी कंपल्सरी जावंच लागतं. जावंच लागते. न जाणे काय मग कसं जगणार कशी बाकीची. आमची शिरड करडा सहित ह्याच्यावर आहे. बर सगळं काय हे अडचण नाही आम्हाला. कधी मार्क नाही काय नाही. इथं जरा आपण तापवं लागणार तरच मग जरा फुसफुस करतो. मग घरी अजिबात नाही. कुणी बायका पोरांनी कुणी बी सोडा. म्हणजे एक प्रकारे लक्ष्मीच आहे तुमची. लक्ष्मीच आहे 100. आणि आम्ही ह्याला विकणार बी नाही कधी. बर तसं आहेच. कारण सगळं त्याच्यावरच चाललंय. आणि कुठं एखाद्या शेजा पाजाला ऊस बी फोडून आणतो आम्ही. काय अडचण बी नाही आम्हाला. म्हणजे रानातली पण कामं करतात. 1500 तिकडून येतं. त्याची पेंट खुराक भागलं तरी बाद झाला. आम्हाला दुसरं काय नको त्याचं. बरं तरी मला वाटतं महाराष्ट्रातला एकमेव पहिलाच बैल असेल हा की जन आता आज पळालाय. आता आज पळालाय सकाळी 2 मला वाटतं 20 गुंठ असेल का. 20 गुंठ ऊस फोडून आला सकाळी आज. आणि आता पळालाय. म्हणजे खरंच मानलं पाहिजे त्याला 100. सकाळी ऊस फोडून आलाय. आणि रेकॉर्ड तुम्ही म्हटलं त्याचं काय किती टन वाहिलेलं? 3.5 टन ऊस. 600 टन ऊस वाहिलेलं एका गाडीला 3.5 टन असे 3.5-4 टन ऊस वाढला आहे. 650 टन गेला. किती गेला ऊस काय? 650 टन ऊस कारखान्याला जोडला होता. बर त्यावेळेस काय कारखान्याचे काय रिएक्शन वगैरे काय माणसांचे वगैरे जे काय म्हणजे त्यांना तेव्हा माहित नव्हतं ना कोणाला बैल पोलतोय. बर आम्हालाही माहित नव्हतं ना बैल. आम्ही आमच्या घरी खोड तयार झाल्यावर आम्ही बघितलं.
ह्याची कशी मैदानाची सुरुवात वगैरे कशी झाली? काय आम्हाला अडचणच आली नाही सांगितलं तुम्हाला. आमच्या घरची बैल नाही, असल्यामुळे कुठलं पहिलं मैदान कुठली झाली, कसं काय झालं? सुरुवातीला आपलं गंगूत झालं, गंगोतीचं नागोबा फाटी बर ती सुरुवातीला आम्ही सुरुवात केली, तिथनं सुरुवातच झाली आमची. बर बर. तरी पैरे वगैरे तुम्ही म्हटलात म्हणजे आम्हाला होऊन येते पहिला, आम्ही कोणाला जात बर. नाही. आम्हाला एवढं आमच्या लक्ष्मीने आम्हाला आणून दिलं. बर आम्ही कोणाकडे जातच नाही पहिला द्या, आम्ही काय नाही. आम्हालाच फोन येते तर आज करूया का, तर करूया. करूयात. हा आज सकाळी म्हणजे आज बैलगाडी मालकांना वाटतं ना की बाबा जास्त बैलांना त्रास देऊ नये असं म्हणतात, म्हणजे कसं आम्ही ह्याला आसूड बी घरी बी मारत नाही. नाही त्या त्रासाबद्दल नाही म्हणत मी, की जो शारीरिक त्रास होतो त्याला, म्हणजे सकाळी तुम्ही म्हणला आता नाही आमची हो का चिखलाची उंदाची रानायची, बर. ट्रॅक्टर घातला तर ट्रॅक्टर जात नाही. उगा ती काहीतरी राडा रपाडा करणार आम्हाला काही आवडत नाही. बर आमच्या तळ्याच्या शेजारी थोडीफार पाणी आटली तर तळी कशी ती म्हणा ती, पण तरी पण चिखलाची उंदाची रान असते ती. बर त्या चिखलाची उंदा ट्रॅक्टर बिक्टर जात नाही काय नाही. हो आपलं ती ट्रॅक्टरचं आम्हाला ती पटतच नाही. ट्रॅक्टरचं नावच काढू नका. बर. ती कशाच काय आपलं इकडे जायला फिकडे जायला पिकाप आहे ह्याच्यावरून आम्ही आपलं जुळणा करतो, बाकी काय नाही. काय झालं आता स्पर्धा भरपूर वाढल्या हा, पण स्पर्धा बघताय, वाढल्या. म्हणजे तुम्ही मला वाटते बरेच मुरलेला माणूस आहे तुम्ही बैलगाडी हाय, क्षेत्रात. बैलगाडी पहिल्या तर काय सांगाल या स्पर्धेबद्दल, काय सांगाल? कसं आहे, पहिल्या काळातली बैल वेगळी होती, माणसं वेगळी होती. आताचा काळ घरटी बैल झालाय. बर पहिला गावठी होता एक, आता घरटी झालाय. बर त्यामुळं कोण आता टॉपचा बैल कोण मारल हलका वर कवा जाईल ह्याची गॅरंटी नाही. काय नाही, वायद्या बिद्या हे काय काढून नका. एक जण आता विचारलं, आणि आपल्या घरी एक वासरू चांगला आहे, किती वाय? पण म्हणला 45,000 रुपये. म्हणलं त्या माझ्या घरच्या वासराची किंमत 45 नाही, तुम्ही वायदे 45 जर घेता तर कसं? मग म्हणला तू 2 लाखाला इकल्यावर ना, 2 लाखाला इकून तर मी गुलाल लावून सोडून देतो म्हणलं, पण 45,000 यावं आमच्या असली बैल घालून तुम्ही 1 नंबर करते म्हणलं. म्हणजे सर्वसामान्याचं नाही राहिलं काय नाही काय त्यात नावच काढू नका. हा. बैलगाडा ही एक गरीबाचा राहिला नाही. यात आधुनिक वेगवेगळी माणसं आली, पैशावाली माणसं आली. आणि आता माणसं म्हणते 1 कोटी 2.5 कोटी 1.25 कोटीला बैल मागितला. माणसाच्या पैशाला किंमत राहिली नाही, वस्तूला किंमत आहे. जर अंबानीने ह्यात यायचं ठरवलं तर ती 10 कोटीला पण बैल घेऊ शकतो. तसं त्याचा विषय वेगळा आहे. बैलाची किंमत ही सर्वसामान्य किमतीत राहिली नाही. ज्याच्या नजरेत जी बसल तीच. हा डायलॉग निंबाळकर सरांचा मारला असं वाटतं. लिंबाळकर सरांचं मला म्हणजे मोबाईल नाही माझ्याकडे, मला काय माहित नाही. हा. बरं, उदाहरण दिला तुम्हाला. बर बर. तरी आता जो काय नाव आहे चितार. चितारचं कसं काय नाव वगैरे काय भारी पडले एकदम? ती चितार कसं होतं, ती आम्ही ऊस फोडत होतो, बर. ती पक्षी ओरडत होतं. बर मग ती चितार नसते त्या पक्षी, मग त्याच नाव आम्ही ठेवलं. त्याच नाव हा. ठेवलं. हे बारक्यापणी खोंडाचंच नाव ठेवलं चितार म्हणून. बर बर. आता सध्या कसं नियोजन चाललं पण असं जरा स्पीड आहे ना, हा, तुरु तुरु. बर बर. आता कसं नियोजन करताय, म्हणजे त्याचं की किती दिवसांहून बाहेर काढायचं, कसं असं म्हणजे बैलगाडी अड्ड्यावर वगैरे असं? आम्ही बैलगाड्यावर साधारण 8 दिवसाच्या फरकाच काढतो. बर. नाही दात कमी नाही, लय जर डीम ठेवलं तर मग घरी आव थांबतो. बर. मस्ती लय करतो घरी. मग म्हणजे मस्ती खोर आहे हा, तसं. मस्त लय मस्ती ती. हा. कारण ती डबरी आता सध्या कमरीत की डबरी आहे ती, बर बर. म्हणून ती करावंच लागतं आम्हाला. मग आम्ही लगेच घालतो. आता तुम्ही म्हटलं ऊस वाहतुकीला हा. वापरता त्याला, परत जे रानातली काम सगळ्या कामाला अगदी. तर त्याचा फायदा हिथं पळताना कुठं तरी होतोय का, कसं? तो व्यायाम जास्त आहे. बर तो व्यायाम जास्त आहे. आणि ती बाकी आम्हाला सराव फाट्या टाकायची ह्याला वैयक्तिक नाही, हा. शिवच टाकतो खोंडात. बर. ह्याला वैयक्तिक टाकायची गरज नाही म्हणजे आम्हाला. ह्याचा सराव वगैरे ते व्यायामामध्ये तोच व्यायाम, तोच खरा तोच व्यायाम आहे. अहो 2 फूट जर सरी उचलायचं म्हणलं तर तुम्ही म्हणजे साधारण 35 HP चा ट्रॅक्टर सुद्धा चालत नाही. 85 HP चा 57 45 47 HP चा ट्रॅक्टर चालतोय तसा. म्हणजे त्या हिशोबानं बैल चालतोय. मग तेवढी ताकद आहे. मग त्याला ती किती ताकद आणि ही ताकद किती, ह्याचा तुम्हीच विचार करा. आम्ही काय करू शकत. सर्व अपेक्षा तुमच्या त्यांनी पूर्ण केल्या केल्या. काय आहे? अपेक्षा काय आहे? आता अपेक्षा काय नाही, आता हाच. हा. आता अपेक्षा काय, अजून एक आमचं गावचं मैदान होईल, त्यात एक नंबर करावा एवढीच अपेक्षा. हिंद केसरी वगैरे असं? हिंद केसरीत कशा, आता हिंद केसरी प्रत्येकाचे स्वप्न असतेच. आता हे नाही झालं, आता हे जो वय संपून गेलं, ही जरी नाही झालं तर हिने तयार केलेली वस्तू आहे ती 100% हिंद केसरी होणार. 100% 100% होणार. तरी आता 5 खोंड आहे ती घरी, बर बर. चांगली आहे ती आणि चांगल्या स्पीडची आहे ती. ह्याच्यासोबत ती व्हिडिओ होता ह्याच्यासोबत ह्याच्यासोबत आहे फेरे वगैरे मारले, हा, हा. कशी पाहतात काय? हे टॉप त्याच काय चांगली अडचण नाही. पाहतात. बर बर.
आता तुम्ही म्हटलं शेती आहे, घरातला व्यवसाय, शेत जवळपास 10 ते 15 जनावर आहे. आहे ते. कसं काय मॅनेज कसं करताय सगळं काय? कारण शेतकऱ्यात सगळं फाटकं असतं, हा त्यामुळे ते फाटक्यात सगळं होऊन जातं. एवढं काय नसतं हा. त्यात, ते चालत राहत. म्हणजे सगळं आपलं बैलगाडी क्षेत्र सगळं बघून बघून बघायचं सगळं आहे. आमच्या घरची माणसं बघते, काय नाही अडचण. घरी गेल्या 2 शिव्या खावा लागते, खायचं आणि बसायचं. काय म्हणतात घरात? काय येतात येते रोज शेतात रोज त्यात ही राहिलं ती राहिलं. हा शेती विकायची का ह्याव करायची का? आम्ही म्हणतो शेती राखायची. हा शेती का तुम्ही कशाला? बरं. आम्ही जर बाहेर गेलो तर तुम्ही आहे ना मालक म्हणून म्हणजे शिव पण देतात घरातली की? पण काय एवढा विचार करायचा नाही त्याचा. ती अगदी देवाची फुलं म्हणून समजायचं. हा आपल्या आईने आपल्याला शिवाय दिला, मग कशी व्हायचं का? नाही तिलाच लहानाचं बोट केलं, तीच मारणार हाणणार, दुसरं कोण आपलं. म्हणजे हा नाद म्हणजे नाद 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 पाहिजे. नाद हे आणि नाद ही आम्हाला दारोडा नाही बेवडा ना. आमच्या घरात तंबाखू सुद्धा कोण खात नाही. तंबाखू तुम्ही या एका दिवशी आमच्या घरी मुलाखत घ्यायला, किंवा आमच्या घरी एखादी तुम्ही चुकून आमच्या बायका तोंडात मिस्त्री तरी गावली तर तुम्ही बोला. काय नाही तसलं व्यसनिक घर कोण आहे, त्यामुळं एक नाद पाहिजे, कोणता तरी एक आणि नाद पाहिजे. कुठंतरी ते म्हणजे आता ताण तणाव असतो माणसाला असतं. ते आणि फ्रेश होते. फ्रेश होते एक फ्रेश होते. प्रकारे. अहो हे का कसं असतंय, आता घरनं आपण ताणतणावून थोडंफार येतो, काय कामाची इथं माणसं बिनसं सगळी इकडे तिकडे गाठ्या पडल्या, हीच आपली जिंदगी. काय दुसरं काय करायचं? कुठं वर घेऊन जायचं? काय हो का आलाय तसाच हिथंच जाणार ठेवून आहे. द्यायचंय. काय हीच आपलं, ही जे आहे ना हीच आपलं. संघ काय घेऊन जाणार ना तुम्ही. आम्ही बोलला आता तुम्ही माहित पण नव्हता कुठं आलाय, आणि आम्ही पण माहित नाही तुम्हाला, पण ह्या बोलण्यातून आपला संवाद साधला आणि तुम्ही आम्ही कळालो कुठला. आणि एक म्हणजे अनोळखी व्यक्तींना ओळख करून देणारं क्षेत्र म्हणजे बैलगाडी क्षेत्र असंच म्हणावं लागेल. दादा खूप सुंदर माहिती दिली, आणि आतापर्यंत झालेल्या माझ्या मुलाखतीतली सर्व म्हणजे एकदम भारी बोलला असं म्हणावं लागेल. तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला, आणि नक्की तुमचा एखादा तरी खोंड हिंद केसरी होईल. आत्ताच आपण पुशेगावल्या मैदानात उतरणार आहे. आता त्यासाठी तयारी ठेवलाय आपण. मैदानात पण घरीच फक्त फाट टाकतो त्याला. बर आपण त्यासाठी तयार ठेवलाय. घरी कोण टाकायचा तिथेच टाकायचा, हिंद केसरीलाच टाकायचा. आम्ही घरच्याला आठवड्यातनं 2 वेळा पोहणी टाकतोय, आणि एक वेळा फेराळा एकच टाकतोय. त्यासाठी तयारी त्याची मजबूत ठेवू द्या. त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. नजर लागणं वगैरे काय भानगडी काय खरं तसलं काय नाही. आम्ही देवदेवरशी पाळायचं आहे का? कुठं गुलाल बिलाल कुठं दिसतो तुम्हाला? काय बांधलंय का किलोभर नारळ लिंब? तसलं काय नसतंय. आपलं कोणाचं जी गुराळ जी गुलाल ती काय काय बांधते त्या, ती जी बांधते त्यांनीच बैल घ्यावं होती मी म्हणतोय, आणि त्यांनी ती गुलाल नारळ बांधावून त्यांनीच 1 नंबर करावं होतं. बघू त्यांचं करते का? खोटं बीट आहे काय नसतंय. लिंबू बिंबू काय हाय दिसलं का तुम्हाला? काय इतका बैल पळतोय दिसतंय का? एवढ्या मोठ्या टॉपच्या बैलाला काय नाही. जावा ती गाडी बघा, त्यात काय तुम्हाला गावलं तर तुम्हीच घेऊन जावा. काय सुद्धा नाही तसलं काय नसतं. आम्ही काहीच नाही. मी जर देवाला गेलो तर देवाला नमस्कार करतो बा, आणि तिथनं 10 रुपये पेड आणतो, देवाला देतो थोडस, आणि सगळ्यांना वाटतो ते 10चं. काय 20चं 100चं काय येतील ते येतील. थोडं काय एखादं तुमच्यासारखा आला तर त्याला मी देतो. काय नसतंय. खोटा ही सगळं देव बिव काय नाही. आपलं आपल्या अंधश्रद्धा आहे ना ही ठेवायची. देव आहेत मी नाही म्हणत नाही, पण उगन लिंब नारळ बांधून काय नाही. आपल्या हिमतीवर बैल करून कसं आहे, बैलाच्यात बी पगा, बैलाच्यात बी पळ पाहिजे, आणि ते पळला पाहिजे. उगं काहीतरी करण्यात मजा नाही. चालतंय दादा, आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, आणि तुमचे बैल असंच नाव परत. ओके ओके ओके. आमची घरची आहे ती तर काय अडचण नाही.